दादा तुमच्या मोहिमेचा काहीतरी अनुभव सांगा. जय शिवराय. मोहीम म्हणजे 2026 लोहगड ते भीमगड राजमाची गड आणि एकविरा आई मार्गे होती. ह्यावेळीची मोहीम होती ती अतिशय अशी जंगलमय होती आणि प्रसन्न वातावरणात होती. असं कोणालाही काही त्रास झाला नाही, काही नाही. मोहिमेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकंदरीत जे पूर्ण टीमनं जे वर्क घेतलेलं होतं ते अतिशय चांगलं होतं. त्यात शिलेदारांचं पण कौतुक आलं. शिलेदारांनी एकेरी मार्गात जो फेटेतीन बांधून तारकऱ्यासनी येण्यासाठी जो मार्ग तयार करून दिला तो अतिशय चांगला होता. परंतु त्याचबरोबर जे नियोजन लागलेलं काल मोहिमेचा भंडारा होता त्यामध्ये पण सर्व धारकऱ्यांनी मिळून अतिशय चांगल्या प्रकारे ताटे धुण्यासाठी म्हणा किंवा लाईनमध्ये राहण्यासाठी जी काही मदत केली ती एक नंबर होती. आणि मोहिमेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मोहीम ही अतिशय अशी खडतर म्हणण्यापेक्षा मोहिमेत येऊन जो अनुभव आपल्याला मिळतो ते भलतं म्हणजे कशाही बाबतीत असेल, ते जेवणाच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, माणसाला अन्नाची एका तुकड्याची किंमत आणि पाणीच्या एका थेंबाची किंमत ही मोहिमेत आल्यावरच कळते. आपण घरी असल्यावर पाणी अन्न म्हणा भरपूर वेस्टेज करतो, कारण इथं आल्यावर मोहिमेत एका जरी अन्नाचा तुकडा खाली पडला तर तो घेऊन पुसून खातो आणि पाण्याचा एकही थेंब न वाया घालवता तो जिथपर्यंत आपल्याला पाण्याचा पुरवठा करायचा आहे तोपर्यंत त्या पाण्याचा पुरवठा आपण करतो. असे भरपूर अनुभव आहेत जे मोहिमेत चांगले. मोहिमेत येऊन काटेकोरपणाची एक शिकवण मिळते. त्याचबरोबर अन्नाची म्हणा पाण्याची ही नासाडी करू नये ह्याच्या बाबतीत पण आपल्याला एक मिळते. परत असं मोहिमेत येऊन स्वावलंबी कसं बनावं माणसानं हे पण त्यातून आपल्याला मोहिमेतून शिकायला मिळतं. धन्यवाद. धन्यवाद. घोषणा करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. दादा तुमच्या मोहिमेचा काहीतरी अनुभव सांगा. जय शिवराय. मोहीम म्हणजे 2026 लोहगड ते भीमगड राजमाची गड आणि एकविरा आई मार्गे होती. ह्यावेळीची मोहीम होती ती अतिशय अशी जंगलमय होती आणि प्रसन्न वातावरणात होती. असं कोणालाही काही त्रास झाला नाही, काही नाही. मोहिमेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एकंदरीत जे पूर्ण टीमनं जे वर्क घेतलेलं होतं ते अतिशय चांगलं होतं. त्यात शिलेदारांचं पण कौतुक आलं. शिलेदारांनी एकेरी मार्गात जो फेटेतीन बांधून तारकऱ्यासनी येण्यासाठी जो मार्ग तयार करून दिला तो अतिशय चांगला होता.